नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सावीस किचन आणि फूड रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण क्रिसमस स्पेशल एगलेस चॉकलेट मग केक किंवा कप केक कसे बनवायचे हे पाहणार आहोत. हे कप केक आपण कढईमध्ये बनवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. हे कप केक बनवण्यासाठी मी इथे एका भांड्यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. इथे मी मैदा वापरत नाही आहे. त्याचबरोबर अर्धा कप पिठी साखर किंवा दळलेली साखर आपण इथे वापरणार आहोत. यानंतर पाव कप कोको पावडर मी इथे वापरणार आहे. आणि मग हे सर्व सुके पदार्थ मी चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेणार आहे. इथे या सर्व वस्तू घेताना मी कपाचं जे प्रमाण आहे ते एकच ठेवलेलं आहे. वेगवेगळे कप मी इथे वापरलेले नाही आहेत, ज्यामुळे आपलं प्रमाण चुकणार नाही आहे. यानंतर मी पाव कप इथे तेल घेतलेलं आहे. पाव कप तेल घेतल्यानंतर हे सर्व पदार्थ पुन्हा एकदा चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेणार आहे. आणि मग यामध्ये मी 1.25 कप दूध घेतलेलं आहे, जे मी या मिश्रणामध्ये एकत्रच न टाकता थोडं थोडं करून मिक्स करून घेतलेलं आहे. इथे मी जे दूध वापरलं आहे हे खूप थंड किंवा खूप गरम असं घेतलेलं नाही आहे, तर कोमट दूध मी इथे वापरलेलं आहे. सुरुवातीला जे सुके पदार्थ आपण घेतले होते हे मी आधीच चाळून घेतले होते. आणि जी कोको पावडर मी वापरली आहे ही अनस्वीटेड कोको पावडर इथे वापरलेली आहे. हा केक हेल्दी बनवण्यासाठी मी इथे मैद्याऐवजी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही मैदाही वापरू शकता. त्याचबरोबर पिठी साखरच्या ऐवजी तुम्ही गुळाची पावडरही वापरली तरी चालणार आहे. हे सर्व मिश्रण मिक्स करून घेत असताना आपल्याला त्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत किंवा त्याच्यामध्ये गाठी बनणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. इथे मी राहिलेलं दूधसुद्धा यामध्ये टाकून हे एकाच डायरेक्शनमध्ये फिरवून छान मिक्स करून घेणार आहे. अगदी 5 मिनिट आपण ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे तेलाऐवजी तुम्ही बटरचा वापर केलात तरीही चालणार आहे. या मिश्रणामध्ये मी कुठेही पाणी वापरलेलं नाही आहे. आपलं पूर्ण मिश्रण जे आहे हे दुधामध्ये तयार केलेलं आहे. हे मिश्रण असं एकाच डायरेक्शनमध्ये तुम्ही मिक्स करून घेतलं तर याला छान रंग आणि छान अशी कन्सिस्टन्सी येते. यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा बेकिंग सोडा वापरलेला आहे आणि त्याचबरोबर अगदी चिमूटभर इथे मी मीठ घेतलेलं आहे. आता सोडा आणि मीठ घातल्यानंतर मी पुन्हा हे एकदा 1 मिनिटभर मिक्स करून घेणार आहे. आणि हे मिश्रण अशा पद्धतीने तयार करून घेत असतानाच मी एका बाजूला आपली कढई जी आहे ही गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये एखादा स्टँड किंवा एखादी प्लेट ठेवून त्यावर थोडंसं मीठ टाकून मग मी ही गरम करून घेतलेली आहे. कढई 5 ते 7 मिनटासाठी मध्यम गॅसवर मी प्रीहीट होण्यासाठी किंवा आधीच गरम होण्यासाठी ठेवलेली आहे. आता आपण जे मिश्रण आहे हे जास्त वेळ न ठेवता लगेचच ते कपमध्ये टाकून घेणार आहोत. मिश्रण कपमध्ये टाकताना मी इथे कपला तेल वगैरे लावून घेतलेलं नाही आहे. डायरेक्ट हे मिश्रण मी यामध्ये टाकते आहे. एका कपमध्ये मी इथे 4 चमचे मिश्रण किंवा अर्धा कप मिश्रण बसेल एवढंच टाकलेलं आहे. बाजूला कपला जे मिश्रण लागलं आहे ते मी अशा पद्धतीने टिश्यूने पुसून घेतलं आहे. आता हे कप मी या ओट्यावर थोडेसे 3 ते 4 वेळा असे आपटून घेते, ज्यामुळे यामध्ये हवा राहणार नाही आणि आपले कपकेक जे आहेत हे फुलण्यासाठी मदत होईल. इथे कढई गरम झालेली आहे. तुम्ही बघू शकता मी इथे एक स्टँड घेतलं आहे, थोडंसं मीठ टाकलं आहे आणि यावरच हे आता जे कप आहेत हे मी ठेवणार आहे. हे कप असे व्यवस्थित ठेवल्यानंतर यावर एखादं खोलगट असं जे भांडं असेल किंवा दुसरी कढई तुम्ही ठेवू शकता, ती वरून आपण ठेवणार आहोत. इथे मी गॅसची फ्लेम जी आहे ही स्लो ठेवली आहे. एका कढईमध्ये आपण कपकेक ठेवलेले आहेत आणि दुसरी कढई त्यावर मी झाकण म्हणून ठेवलेली आहे. हे केक बेक होण्यासाठी किंवा शिजण्यासाठी 25 ते 30 मिनिट लागणार आहेत. केक बेक करायला ठेवून 15 मिनटं झाल्यानंतर मी एकदा ते चेक करणार आहे. बघा इथे केक आपले छान फुललेले आहेत, पण हे आतून तयार झालेत का हे आपण एकदा टूथपिकने बघून घेऊया. इथे आपण या केकमध्ये टूथपिक टाकल्यानंतर ही टूथपिक जी आहे याला हा केक लागलेला आहे किंवा हे मिश्रण लागलं आहे, म्हणजे आपले केक आतून तयार झालेले नाही आहेत. आता पुन्हा हे आतून शिजण्यासाठी मी अजून 10 मिनटं यांना अशाच पद्धतीने झाकण ठेवून शिजवून घेतलेले आहेत. आणि आता मी टूथपिकने चेक करते. बघा अशा पद्धतीने टूथपिक टाकून आपण हे असे तपासून घेऊ शकता. आता आपली ही टूथपिक आहे ही एकदम क्लीन किंवा क्लिअर बाहेर आलेली आहे, म्हणजेच आपले केक जे आहेत हे आतूनसुद्धा छान असे बेक झाले आहेत किंवा शिजले आहेत. इथे आपले हे कप केक अतिशय मस्त दिसत आहेत आणि फार छान तयार झालेले आहेत. आता हे गॅस बंद करून मी थंड करून घेते आहे. हे केक बनवत असताना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट किंवा चोको चिप्स केकच्या मिश्रणावर टाकून ते बनवू शकता. माझ्याकडे एक कॅडबरी होती, त्यामध्ये मी थोडंसं दूध टाकून त्याचं असं सिरप बनवलेलं आहे आणि हे सिरप मी यामध्ये वरतून टाकते आहे.
तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बाजारात मिळणारं चॉकलेट सिरपही यावर टाकून घेऊ शकता. बघा आपले केक किती सुंदर झालेले आहेत. आतूनसुद्धा त्याला एकदम छान असं टेक्स्चर आलेलं आहे आणि मस्त शिजलेले आहेत. चवीला तर एकदम भारी असे जसे चॉकोलावा केक किंवा आपण ज्या ब्राउनी खातो त्याप्रमाणे ह्याला चव अतिशय सुंदर आलेली आहे. आहे ना झटपट आणि सोपी रेसिपी? लगेच बनवायला घ्या आणि कमेंट करून मला कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.